नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे कर्नल माइंड या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिलेक्टची क्वेरी पाहिली. आज त्याचाच पुढचा कन्सेप्ट म्हणजे सिलेक्ट विथ लिमिट इन एसक्यूएल ही कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुमच्या डेटाबेसमध्ये जर हजारो रेकॉर्ड्स असतील आणि तुम्हाला पाचच जर पाहायचे असतील, तर तुम्ही ते कसे पाहणार? किंवा पेजिनेशन बनवायचे असेल, जसं की इंस्टाग्रामवर किंवा ॲमेझॉनवर असतं, ते एस-क्यू-एल मध्ये कसं करतात? आज आपण तेच शिकणार आहोत. सिलेक्ट विथ लिमिट इन एस-क्यू-एल. ओके, ठीक आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक डेटाबेस आहे ABC नावाचा. तो आपण यूज करून घेऊ. यूज डेटाबेस ABC. तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण एक डेटाबेस तयार केला होता ABC नावाचा. तोच आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वापरत आलो. ठीक आहे. यूज डेटा ABC केला. त्याच्यात टेबल्स पाहिले आपण कोणते कोणते आहेत आपले. शो टेबल्स. ठीक आहे. स्टुडंट नावाचा आपला आता टेबल आपल्याकडे अवेलेबल आहे. स्टुडंट नावाच्या टेबलला मी सिलेक्टची क्वेरी करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके. स्टुडंटचा मला आत्ता जेवढा डेटा अवेलेबल आहे तेवढा डेटा मला आत्ता शो झालाय. बट जर असे थाउजंड ऑफ रेकॉर्ड्स असतील तर त्यातून मला एक पहिले 5 किंवा 10 मला सिलेक्ट करायचे, तर ते कसं करणार? तर सिम्पली तुम्ही क्वेरी देणार सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके. आणि इथं सेमीकोलन देतो आपण. सेमीकोलनच्या ऐवजी खालच्या लाईनला यायचं आणि तिथे सिम्पली लिहून टाकायचं की लिमिट. तर आपल्याला जितक्या लाईन्स ऑफ रेकॉर्ड पाहिजे तेवढ्या लाईनचा तुम्ही डेटा तिथे देऊ शकता. सपोज आता मला या 5 रोज मधला मला फक्त एक 3 पर्यंत डेटा पाहिजे, तो 3 पर्यंत डेटा दे. सिम्पली मी 3 असं टाकलं आणि सेमीकोलन दिला. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय मला 3 रेकॉर्ड्स स्क्रीनवरती दिसत आहेत. म्हणजे की 3 रेकॉर्ड्स आपल्याला दिसले. म्हणजे त्या सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम स्टुडंटला म्हणजे स्टुडंटच्या टेबलसाठी 3चे लिमिट लागलं. 3 रेकॉर्ड्स आपल्याला दिसले. ठीक आहे. थँक्यू.